नमस्कार, मी आशिष जाधव हल्लाबोलमध्ये तुमचं स्वागत आहे। राज्यातले आणि केंद्रातले दोन सत्ताधारी सहकारी, पण त्यांच्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन युती होणार की नाही अशी चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सुरू आहे। पण युतीचं स्मारक म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत। काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारनं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला 100 कोटींचा निधी मंजूर केला। आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्मारकाच्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले। जे ऑप्टिक तयार झालं त्यातून तरी संकेत मिळतायत की आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीची युती सेना भाजपमध्ये ही होईल। खासगीत असं बोललं जातंय की भाजपची तयारी आहे पण सेनेची तयारी नाही। सेनेच्या नेत्यांनाही हे माहित नाहीये की खरंच युती होईल किंवा नाही। त्यामुळे कुजबुज रूपी चर्चा ही खूप वाढली आहे। ती इतकी वाढली आहे की आज जर का अधिकृत कोणाला बोलायला सांगितलं तर कोणीही बोलत नाही। तरी सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत की बाळासाहेब ठाकरे यांचं हे जे स्मारक आहे हे युतीचं स्मारक आहे। या स्मारकाच्या निमित्तानं सेना भाजपची युती ही आगामी लोकसभा आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी ही होईल। शिवसेनेनं भाजपकडे आपला एक प्रस्ताव दिलेला आहे, भाजपनं शिवसेनेकडे आपला एक प्रस्ताव दिलेला आहे। दोन्ही प्रस्तावांवरती अधिकृतपणे जर का नेते एकत्र बसले, चर्चा केली तर ही युती होऊ शकते। शिवसेनेला युती का करायची नाही याची बरीच कारणं सांगितली जातात। त्याच वेळी शिवसेनेनं युती नाही केली तर शिवसेनेचा कसा फायदा त्यात नाही आहे किंवा कसं नुकसान होईल याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या टीव्ही रिपोर्ट्समध्ये येत आहेत। त्यामुळे शिवसेनेला युतीची गरज आहे का, भाजपला युतीची गरज आहे का, दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे का, हिंदुत्व हा जर का दोन्ही पक्षांचा एक समान धागा असेल तर मग शिवसेना भाजपमध्ये युती का होणार नाही असेही प्रश्न विचारले जातात। त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। पण आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी 93वी जयंती आहे त्या निमित्तानं सेना भाजपचे नेते एकत्र आलेले आहेत। शुभसंकेत सेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये गेलेले आहेत की युती होऊ शकते, एकत्रित निवडणुका लढल्या जाऊ शकतात। त्या निमित्तानं आज आपण ही चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत शिवसेनेच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे आहेत। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार जनार्दन चांदूरकर आहेत। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे आहेत। तसंच आपल्यासोबत भाजपनं खरं तर या चर्चेला आज प्रवक्ता दिलेला नाही तरी सुद्धा आपण कोणी मंत्री किंवा प्रवक्ता फोन लाईनवरनं जोडला जातो का याची वाट बघणार आहोत। आपली चर्चा सुरू करणार आहोत। चर्चा सुरू करण्यापूर्वी आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकावर अनेक नेत्यांनी येऊन बाळासाहेबांचं दर्शन घेतलं, त्यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं। ते स्मृतीस्थळ आहे तिथे जाऊन त्यांना ते नतमस्तक झाले। असेच एक म्हणजे केंद्रीय मंत्री अनंत गीते आज त्यांच्याशी बातचीत केली आहे। जय महाराष्ट्र न्यूजचा प्रतिनिधी शैलेश तवटे यांना। माझ्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री या सरकारमधले अनंत गीते आहेत। सर, आजचा दिवस हा तुमच्यासाठी काय? खरं म्हणजे हा शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। कारण माननीय शिवसेना प्रमुख हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड राष्ट्राचे नेते होते। तमाम हिंदू जनतेनं हिंदू हृदय सम्राट हा किताब त्यांना बहाल केला होता आणि त्यामुळे माननीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक या महापौर निवासस्थानी इथं उभं राहतं आहे। त्याचे जे कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून आज या ठिकाणी जागेचा ताबा त्याचं हस्तांतरण करण्यात आलेलं आहे। लवकरच ह्या स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे। भाजपचे मुख्यमंत्री या ठिकाणी होते, काय वाटतं या दोघांचं आता मनोमिलन होणार आहे शिवसेना भाजप? शिवसेना प्रमुखांचं स्मारक हा काही राजकारणाचा विषय होऊ शकत नाही आहे। हा आस्थेचा विषय आहे आणि आस्थेपोटी आज सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला राजकारणाची जोडणं उचित होईल असं मला वाटतं। पण काय राजकीय चर्चा झाली? दोन नेते आपापसात भेटलेत, जो निर्णय झाला, जी चर्चा झाली त्या दोघांना माहीत आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अतिशय सक्षम नेते आहेत
आणि त्याच्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय योग्य वेळी ते घेतील. सर, तुम्ही केंद्रात मंत्री देखील आहात. आगामी लोकसभा निवडणुका आता सगळ्या तयारी लागलेल्या आहेत आणि काय वाटतं की सेना भाजपने यासंदर्भात युती का करा? शेवटी हा निर्णय पक्षप्रमुखांनी घ्यायचा आहे. शिवसेना एक शिस्तबद्ध संघटना आहे आणि त्याच्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो शिवसैनिकांना मान्य असेल आणि निर्णय घेण्याची क्षमता शिवसेना पक्षप्रमुखांमध्ये निश्चितपणे आहे. योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी काल राज्य मंत्रिमंडळानं 100 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. MMRDAच्या माध्यमातून या स्मारकाचं बांधकाम होणार आहे. महापौर बंगल्याची जागासुद्धा आज हस्तांतरित झालेली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेचं हस्तांतरण हे केलेलं आहे. अशा वेळी काल जेव्हा 100 कोटी रुपयांचा निधी राज्य मंत्रिमंडळानं मंजूर केला तेव्हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सुद्धा जय महाराष्ट्र न्यूजनं बातचीत केली. ते काय म्हणालेत बघा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व हिमालयापेक्षा उत्तुंग आहे. महाराष्ट्राच्या युवकांमध्ये पार्टीच्या बाहेर जाऊन बाळासाहेबांनी सत्तेचा नव्हे सत्याचा आग्रह धरला. बाळासाहेब सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी खुर्चीला पाठ फिरवली आणि जनतेकडे तोंड करत जनतेच्या मनात चैतन्य निर्माण केलं. त्या बाळासाहेबांचं हे स्मारक आहे. तुम्ही शिवसेनेचे नेते या चौकटीत बाळासाहेबांना का मानताय? आज बाळासाहेब हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी सुद्धा तेवढेच प्रिय आहे आणि म्हणूनच गडकरीजी म्हणायचे की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हे जेवढे आमच्यासाठी प्रिय तेवढेच श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे प्रिय. आपण नेत्यांना चौकटीत बांधू नका. युती होईल का? युतीच्या संदर्भात काय बैठका चर्चा सुरू आहे? युती होईल आणि पुढच्या ऑक्टोबरमध्ये पुन्हा युतीचं सरकार शपथ घेईल. वानखेडे स्टेडियमवर निश्चिंत राहा. जनहित में ये सरकार फिर आएगी. कांग्रेस राष्ट्रवादी को धोबी पछाड़ देगी. ठीक आहे, मी चर्चेला सुरुवात करतोय. थेट जातोय शिवसेनेच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आमदार नीलमताई गोरे यांच्याकडे. नीलमताई गोरे, आजचा दिवस हा प्रत्येक शिवसैनिकासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्याच्या आदरास्थानाला नतमस्तक होण्याचा दिवस आहे. आज जयंतीच्या दिवशीच महापौर बंगल्यांचं हस्तांतरण बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी झालेलं आहे. 100 कोटीचा निधीसुद्धा काल राज्य मंत्रिमंडळानं मंजूर केलेला आहे. असं वाटतंय की सत्तेतले हे दोन सहकारी पक्ष एकत्र येतील, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांचं स्मारक हे मार्गी लागतंय. आशिष, अगदी बरोबर. तुम्ही जी आज लोकभावना आहे आणि आज शिवसेना प्रमुखांची आठवण सगळ्यांनाच येते आहे. असे काही त्यांचे विचारांनी विरोधक असतात, ते कुठून तरी आडून लपून परत त्या टीकात्मक गोष्टींवरती मुद्दे आणत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी विरोधकांना सुद्धा प्रेमाने जिंकून घेतलं होतं आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एका अर्थाने पक्षभेदाच्या पलीकडे त्यांचं नेतृत्व जनतेने स्वीकारलेलं आहे. अशा वेळेला ज्या व्यक्तीने कधी स्वतः पद स्वीकारलं नाही, जातीच्या पलीकडे जाऊन कायम राजकीय नेतृत्व तयार केलं आणि एका अर्थाने लोकांच्यामधले भेदाभेद गाडून कुठेतरी त्याला एक राष्ट्रीय अस्मिता देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. अशा वेळेला त्यांचं जिथे आपण शेवटचं दर्शन घेतलं होतं त्या शिवतीर्थाच्या समोर महापौर बंगल्याच्या मध्ये, की जिथे अनेक वर्ष जो मुंबई महापालिकेचा भगवा फडकत होता, तर त्याच्यासाठी बाळासाहेबांचे आशीर्वाद होते. एका अर्थाने त्यांच्या नजरेसमोर हे स्मारक जे आहे ते त्यांची नेहमीची ती वास्तू आहे ज्याच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. अशा वेळेला जनतेकडून जनतेकडे असा तो प्रवास आहे आणि त्यामुळे स्मारकाचा ट्रस्ट झाला असला, 100 कोटी निधी मिळाले असले तरी ते कोणासाठी व्यक्तिगत नाही आहे. त्याच्यामधून ते परत जनतेसाठीच वापरलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आज सगळ्या या परवानग्यांच्या कचाट्यातून आज त्याचं हस्तांतरण झालं आणि ते अर्थातच राज्य सरकारकडे आणि MMRDA त्याचं बांधकाम करणार आहे म्हटल्यावरती जनतेला त्याचा जास्तीत जास्त कसा एक अस्मिता जागृतीच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने धीर द्यायला कसा त्याचा उपयोग केला जाईल, ही खरोखर एक ऐतिहासिक घटना आहे असं मला वाटतं. दुसरं मी असं म्हणेन की आजच्या दिवशी विचार करत असताना इतका म्हणजे कोलाहल राजकारणामध्ये दिसतो आहे, समाजकारणात दिसतो आहे आणि बाळासाहेब ठाकरे अनेक वेळेला म्हणायचे की इतकं जातीच्या विरुद्ध छोट्या छोट्या गोष्टींच्या विरोधात लोक उभे राहतील की यादवी माजेल. आणि आज आपण बघतो आहे की खरोखर यादवी माजता कसं तरी सावरलं जातं आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते आहे. आणि म्हणून त्यांचं स्मरण करत असताना जी आजच्या वर्तमानाची आणि पुढच्या भविष्याची जबाबदारी
आहे त्या सगळ्यांची ही अर्थातच पुढच्या काळामध्ये फार मोठी कसोटी आहे. पण मला असं वाटतं की आजच्या निमित्ताने जे काही वातावरण होतं ते वातावरणामध्ये मतभेद असतील पाठीमागे अनेक गोष्टींमध्ये झालेले, पण आज मनभेद तरी जाणवले नाहीत हे मला इथे मुद्दाम नमूद करायला हवं. आणि अनंत गीते जसं म्हणाले की हा राजकीय याचा मतभेदांचा विषय नाही आहे, हा आस्थेचा विषय आहे. आणि सुधीर मुनगंटीवारी म्हणाले, पण ते मला वाटतं की ते म्हणाले की तुम्ही एका पक्षाचे त्यांना का मानता. असं आहे, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं सुद्धा आपण स्मरण सगळेजण करतोय. तर हे सगळी व्यक्तिमत्व ही त्या त्या संघटनांची असली तरी उत्तुंग व्यक्तिमत्व असतात आणि शेवटी असे स्मारकही स्मारकापुरती नसतात, तर त्या स्मारकांमधून सुद्धा काही समाजकारण राजकारण घडत असतं. आणि त्याचा जर का विचार आपण केला तर मला असं वाटतं की आज पूनम महाजन तिथे आलेल्या होत्या आणि ज्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये हरवणं हे जवळजवळ अशक्यप्राय वाटत होतं, तो चमत्कार 95ला झाला आणि परत एकदा 2014मध्ये आपल्याला तोच एक वेगळ्या पद्धतीचा आविष्कार बघायला मिळाला. आणि म्हणून पुढचं हे जे वर्ष आहे त्या वर्षातला संकल्प आणि त्याचं प्रत्यक्ष रूप माननीय उद्धवसाहेब ठाकरे लवकरच त्याच्यामध्ये स्पष्ट करतील. परंतु आजचं जे वातावरण होतं त्याला एक दुःखाची किनार होती बाळासाहेब नसल्यामुळे, पण त्याच वेळेला एक चांगल्या प्रकारची वातावरण किंवा सामाजिक ज्याला पर्यावरण म्हणू, कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा संवाद आज दिसून येत होता. आणि आज पत्रकारांना सुद्धा आधी आतमध्ये फार अस्वस्थ होते पत्रकार की आम्हाला आतमध्ये प्रवेश नाही आहे, पण मी अनेकांना सांगितलं होतं की आम्हाला जरी पूर्ण कल्पना नसली तरी तुम्हाला काही कायम बाहेर ठेवणार नाही आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेबद्दलही आशिष मला सांगायचं की तुम्ही सगळेजण आजच्या घडीला जरी अंधारात असलात तरीसुद्धा या सगळ्यांचा प्रत्येक गोष्टीचा विचार करून पक्ष निर्णय घेत असतो आणि लवकरच जनतेच्या समोर या गोष्टी मांडल्या जातील, त्याच्यात कुठली शंका नाही आहे. ठीक आहे, लवकरच मांडल्या जातील, पण कधी या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही आहे आणि तो शोधण्याचा प्रयत्न हा केला जातोय. मी जनार्दन चांदूरकर यांच्याकडे जाणार आहे. जनार्दन चांदूरकर, आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्यानिमित्तानं त्यांचं स्मारक मुंबईत होतं आहे, शिवसेनेच्या इच्छेनुसार होतं आहे. फडणवीस सरकारनं सुद्धा राज्य मंत्रिमंडळातून मंजुरी घेऊन 100 कोटींचा निधी हा स्मारकासाठी दिलेला आहे, पुढेही तो दिला जाईल. स्मारक होतं आहे, आज जयंतीला बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जाते आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. तरी पण सत्तेमधले 2 सहकारी आहेत, मोठा भाऊ छोटा भाऊ आहेत, तरीसुद्धा आगामी निवडणूक सोबत लढवतील की नाही याविषयी कोणीही भाजपकडून किंवा शिवसेनेकडून अधिकृतपणे ठामपणे असं सांगू शकत नाही. भाजपकडनं काही नेते बळे हे सांगतात की नाही हो, युती होणारच आहे, तुम्हाला काय माहिती आहे, युती होणार आहे. पण अधिकृतपणे आमची युती होणार आहे, आमची जागा वाटपाची बोलणी सुद्धा सुरू आहे, असं भाजप किंवा शिवसेनेकडून सांगितलं जात नाहीये. तुम्ही कसं बघता या राजकारणाकडे? नाही, काय आहे की ते ऑल इज नॉट वेल तो प्रकार आहे. त्याचं कारण हा ठीक आहे, जनार्दन चांदूरकर यांच्याकडे आपण पुन्हा जाणार आहोत. मी जातोय पुण्याला भाऊसाहेब आजबे यांच्याकडे. भाऊसाहेब आजबे, पुन्हा तोच प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या आज जयंतीचा दिवस आहे, आदरांजली वाहण्याचा शिवसैनिकांसाठी तर खूप मोठा क्षण असतो हा दिवस म्हणजे, पण युतीचं काय हा प्रश्न प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं प्रत्येक जण ज्याला त्याला विचारतोय. म्हणजे आज शिवाजी पार्कात किंवा महापौर बंगल्याच्या ठिकाणी जे म्हणून शिवसैनिक आले त्यांनाही प्रश्न पडला असेल की आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे की भाजप बरोबर युती करून लढणार आहे, याचं उत्तर आजही त्यांना मिळालेलं नाही आणि बैठकांचे फळही काही जमत नाहीये. त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण आहे. बरोबर आहे आशिषजी. मुद्दा असा आहे की बाळासाहेबांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक असा दर्जा देणं आणि 100 कोटी रुपये त्यासाठी देणं ही त्या अर्थानं मोठी गोष्ट आहे. त्यामुळे याकडे एक चुचकारण्याचा प्रयत्न असाही म्हणून याच्याकडे पाहता येईल. हे जरी खरं असलं की ते श्रद्धास्थान आहे आणि इथे राजकारण या बाकीच्या गोष्टी नाही आहेत, तरी राष्ट्रीय स्मारक जेव्हा म्हणतात तेव्हाच हे लक्षात येतं की भाजपकडून चुचकारण्याचे प्रयत्न शिवसेनेसाठी होत आहेत. अशी ही एक चर्चा आहे की समृद्धी महामार्गांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देखील दिलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे तो देखील प्रयत्न त्याच प्रकारचा आहे. पण जरी असं असलं तरी अशीची एक गोष्ट लक्षात यायला हवी की केवळ अशा गोष्टींमुळे युती होईल असं मात्र निश्चित म्हणता येणार नाही. कारण
जी एकूण व्यापक चर्चा आहे ती अशी आहे की विधानसभेमध्ये जागा वाटप कसं होतंय किंवा शिवसेनेच्या ज्या मागण्या आहेत तसा त्यासाठी भाजप पूरक आहे का, हा एक त्यातला कळीचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी चर्चेमध्ये आहे की शिवसेना भाजपला 2.5 वर्ष आणि शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद अशा प्रकारची मागणी करते. आणि तिसरी मागणी जी आहे की लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात, कारण शिवसेनेला एक भीती आहे की लोकसभेनंतर पुन्हा जर एनडीए गव्हर्नमेंट समजा आलं आणि चांगल्या बहुमतासह आलं तर कदाचित शहा आणि मोदी यांची जर कार्यपद्धती पाहिली तर कदाचित ते पुढे युती करणारही नाही. त्यामुळे हे जे कळीचे प्रश्न आहेत याच्यावरती नेमक्या डेव्हलपमेंट काय चालू आहेत किंवा याच्यावरती नेमका भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतोय त्याच्यावर शिवसेना भाजप बरोबर युती करेल की नाही करेल हे ठरेल असं मला वाटतं. ठीक आहे. नीलमताई, शिवसेनेनं सुद्धा भाजप समोर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, म्हणजे शिवसेनेनं सुद्धा भाजपकडे प्रस्ताव दिलाय अशी माहिती आमच्याकडे आहे. त्या प्रस्तावानुसार शिवसेना म्हणते लोकसभेसोबतच विधानसभेच्या जागा वाटपाची बोलणी हवी तरच जागा वाटपाची चर्चा होईल. दुसरा मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक घेण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तिसरा मुद्दा म्हणजे लोकसभेच्या 22 जागांच्या कोट्यावर शिवसेना ठाम आहे, पण विधानसभेच्या निम्म्या जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. असा एक प्रस्ताव शिवसेनेनं दिलेला आहे. हे खरं आहे का? नाही, हे काय आशिष, म्हणजे आता मी याच्यावर काहीच भाष्य करू शकत नाही, कारण संपूर्णपणे मीडियात आलेल्या ज्या बातम्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वृत्तपत्रांमध्ये चक्क टेबल न्यूज नावाची गोष्ट अनेक वेळेला बातमी मिळाली नाही की केली जायची आणि त्याला टेबल न्यूज असं एक संभावित नाव देऊन त्याच्यावरती साधारणपणे चर्चा होत असे. मग त्याच्यात अनेक जे इच्छुक असायचे मंत्रिपदाचे त्यांनी पण दिलेली बातमी असायची, विधानसभा परिषदेच्या तिकिटांमध्ये खात्रीलायक बातमी म्हणून छापून यायची. अर्थात ते सोर्सेस असतात तुमच्याकडे जे आहे ते, मी त्याच्यात जाणार नाही, परंतु मी याच्यावर काही भाष्य करू शकत नाही, कारण हे सगळे सूत्रांच्याकडून ज्या कळालेल्या बातम्या आहेत ते सूत्रांचे जे सूत्रधार असतात ना ते म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे. जोपर्यंत आम्हाला याबद्दल मी काहीच भाष्य करणार नाही. आणि मुद्दा असा आहे की आजबे म्हणाले या सगळ्या चर्चा आहेत या ज्या आहेत त्या, दुसरं मला असं वाटतं की एक राजकारणात लॉजिक नावाची गोष्ट असते की काय घडलं तर काय घडेल. एका अर्थाने हा बुद्धिबळाचा पट असतो आणि त्याच्यामध्ये शिवसेनेला जे ओळखतात तर ते काय त्याच्यामध्ये विचार करत असू शकतात, शिवसेनेच्या बाजूनी काय मुद्दे असतील, पण हे सगळं तुमच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. याच्यावरती असा दिलाय की नाही वगैरे मला भाष्य करणं योग्य नाही. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत अतुल भातखळकर आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत, भाजपचे आमदार आहेत अतुल भातखळकर. अतुल भातखळकर, खरं तर चर्चा अशी आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार आहे. भाजपचे नेते तर उघडपणे सांगतात की होय युती होणार आहे, आम्ही कसंही करून शिवसेनेला म्हणू, म्हणजे त्यांचं मन वळवू. आणि पण त्याच वेळी भाजपनं शिवसेनेसमोर एक प्रस्ताव सुद्धा ठेवलेला आहे. तो असा आहे की 31 जानेवारीपर्यंत विचार करून शिवसेनेनं युतीच्या चर्चेचा प्रस्ताव द्यावा. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा आणि युती करण्याची तयारी आहे. युती करण्यास आपण उत्सुक आहोत, पण जागा वाटपात शिवसेनेबरोबर तडजोड करणार नाही असं भाजपच्या गोटात बोललं जात आहे. खरं आहे? म्हणजे पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला शिवसेनेबरोबर युती करायची मनापासून तीव्र इच्छा आहे. आता आपण 31 जानेवारी वगैरे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते जसं नीलमताई बोलल्या तसं हे सूत्र बित्र हवाला हे काही अधिकृत असायचं कारण नाही आणि याच्यामध्ये काही अल्टिमेटम वगैरे द्यायचा काही मुद्दा नाहीये. मुख्यमंत्री आणि उद्धवजी यांचे संबंध अत्यंत चांगले अशा स्वरूपाचे आहेत. कालही कॅबिनेटमध्ये दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी एकत्र बसून अनेक निर्णय घेतले आणि मला असं वाटतं की आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या संदर्भातली कागदपत्र त्यांनी त्या ठिकाणी हस्तांतरित केलेली आहे. ही मला वाटतं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत चांगली घटना आहे आणि त्याच्यामुळे याचे कुठलेही राजकीय अर्थ काढण्याचं काहीही कारण नाही आणि युती होईल असं माझं मत आहे. अतुल भातखळकर, 2014ची जर का आपण लोकसभेची निवडणूक बघितली तर तेव्हा भाजप आणि शिवसेनेमध्ये जो फॉर्म्युला झाला होता की भाजपनं 24 जागा घेतल्या होत्या, शिवसेनेनं 20 जागा घेतल्या होत्या आणि 4 जागा ह्या मित्र पक्षांना दिल्या होत्या, तो फॉर्म्युला एखादा रिवाइज होऊ शकतो. पण जे यश मिळालं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
अगदी भाजपला 23 जागा मिळाल्या, जिंकता आल्या, 23 खासदार निवडून गेले लोकसभेवर भाजपचे. शिवसेनेचे सुद्धा 18 खासदार लोकसभेवर निवडून गेले. हे जे यश आहे, हे यश बघता 2019ला सुद्धा लोकसभेला युती झाली तरच त्या दोन्ही पक्षांचा फायदा आहे असं तुम्ही मानता? नाही, युती झाली तर 100% दोन्ही राजकीय पक्षांचा फायदा आहे. आणि युतीचा आग्रहाच्या मागचं दुसरं कारण असं आहे की आमची युती ही हिंदुत्वावर, राष्ट्रीय विचारांवर आधारित अशा प्रकारची युती आहे. आणि निवडणूक जी असते ती अॅरिथमेटिक आणि केमिस्ट्री या 2 घटकांवर अवलंबून असते. आणि आघाडी, जागा वाटप असं नाव न देता त्याच वेळेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि प्रमोदजींनी याला युती असं नाव दिलं, कारण आमचा विचारांचा बेस जो आहे तो एक आहे. त्यामुळे ही युती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अंकगणित आणि केमिस्ट्री या दोन्ही अँगलमधनं पाहिलं तर युती ही अधिक योग्य आहे. आणि त्यामुळे युती होईल. आणि युती झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर येईल. अतुल भातखळकर, दुसरीकडे आघाडीचं बघा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागा वाटप निश्चित झालेलं आहे. 2-3 जागांचाच त्यांचा पेच राहिलेला आहे. त्यांनी जाहीर केलेला आहे की आम्ही आघाडी करूनच लढणार आहोत. दर आठवड्याला 1-2 वेळा त्यांचे नेते बसत आहेत, त्यांच्या मित्रपक्षांबरोबर वेगवेगळ्या बैठका होत आहेत. आघाडीचा सगळा शिक्कामोर्तब झालेला आहे. या उलट आम्हा पत्रकारांना सूत्र बाजूला सोडा, पण अधिकृतपणे सुद्धा एक बैठक सेना भाजपमध्ये जागा वाटपाला किंवा युतीला घेऊन झाली हे दिसलेलं नाहीये. हे पहिला मुद्दा असा आहे की त्यांची आघाडी बिघाडी झाली हे खरं नव्हे. अजूनही 8 जागांचा तिढा त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची आघाडी झालीवर ही काही वस्तुस्थिती नव्हे. आता ते त्यांच्यामुळे तुम्हाला भरपूर बातम्या मिळतात असं तुम्ही म्हणतायत, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्याला तर काही दुसरा आमच्याकडे उपाय नाही. पण आम्ही दोन्ही पक्ष जे आहेत, आमची कार्यपद्धती आहे ती सेट अशा प्रकारची कार्यपद्धती आहे वर्षानुवर्षाची. ते आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही काम करतो. आणि युतीची ठीक आहे. अतुल भातखळकर यांच्याशी पुन्हा आपण संपर्क साधणार आहोत. नीलमताई गोरे, हे बघा, अतुल भातखळकर सुद्धा म्हणाले की युती करणं हे दोन्ही पक्षासाठी गरजेचं आहे. आणि हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे, दोन्ही पक्षांचा समान अजेंडा आहे. आता तर राम मंदिराच्या प्रश्नावरती शिवसेना भाजपच्या 2 पावलं पुढे गेलेली आहे. अशा वेळी हिंदुत्वासाठी तरी शिवसेना आणि भाजपची युती झाली पाहिजे असं जसं भाजपच्या नेत्यांना वाटतं तसं शिवसेनेला का वाटू नये? असं आहे आशिष की आता काय माहिती आहे का, चांगलं जरा आज एक चांगला दिवस, एक बाळासाहेबांचं स्मारकाचं चालना मिळालेली आहे. अशा वेळेला आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे की कढीला उकळी आणायची परत. अँकर म्हणून ठीक आहे, तुझं काम आहे ते. आणि आम्ही काय विसरलो नाही आहे कुठल्या गोष्टींच्याबद्दल काय मतभेद आहेत काय जो आहे तो विषय. युतीच्या करण्यासंदर्भात असं आहे की आज अनेक मुद्द्यांच्यावरती आपण पाहिलेलं आहे की अंमलबजावणीचे प्रश्न होते. परंतु एक गोष्ट पण आहे वास्तविक पाहायला गेलं तर की आता राम मंदिर जेव्हा आम्ही मुद्दा घेतला ते काय भाजपला काय पूर्ण ते मान्य होतं की नाही म्हणण्यापेक्षा अजूनही सगळ्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, म्हणजे ज्या भाजपला संलग्न नाही आहेत पण ज्या विचारांनी ते काम करणारे आहेत, त्यांनी काही शिवसेनेच्या बद्दल काय फार कौतुक केलं आहे किंवा अशातला भाग नाही आहे. ते बेताबेतानीच बोलतं आहे. त्याच्यामध्ये फक्त एक आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख जे आहेत मोहनजी भागवत आणि बाकी अनेक संघटनांनी आणि आमची भूमिका ही जवळजवळ एकच येते आहे की केंद्र सरकारने ऑर्डिनन्स काढावा. पण सन्माननीय भैयाजी जोशी यांनी नुकतंच असं विधान केलं की ते 2025 साली विचार होईल या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे एका बाजूला सुप्रीम कोर्ट काय करणार हे सगळा भाग दिसतोय आपल्याला. आणि काँग्रेस आणखीन ही जी आघाडी आहे सगळी ते कधी या राम मंदिराच्या संदर्भात त्यांची आणि आमची भूमिका मतैक्य होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे एक ज्याला आपण म्हणू की ज्यांच्या भूमिका बऱ्यापैकी आहेत सारख्या अशा पद्धतीचं त्यातल्या त्यात आपण गणित जुळवायचं म्हटलं तर काही मुद्दे शिवसेना भाजपचे सारखे आहेत. हे खरं म्हणून तर आम्ही सरकारला पाठिंबा दिला ना. सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा या सगळ्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही एकत्र विरोधामध्ये असताना एकत्र सगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवलेले होते. जरी प्रत्यक्ष एकत्र कार्यक्रम केले नसतील तरी सुद्धा सभागृहामध्ये आमचं चांगल्यापैकी समन्वय होता. आणि आता सुद्धा काम करत असताना
तुम्हाला दिसत असेल की काही योजना किंवा त्याच्या संदर्भामध्ये भूसंपादनाचं विधेयक असेल तर या मुद्द्यांवरती आम्ही सातत्याने आमचं काय ते म्हणणं मांडलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला का एक हिंदुत्ववादी जो आहे नॉन कमिटेड व्होटर की जो एखाद्या शिवसेनेचाही नसेल आणि भाजपचाही नसेल असा सुद्धा एक समाज सारखा लक्ष ठेवून आहे आणि एक समाजात एक मानसिकता असते. सामान्य मतदाराला काय वाटतं की आपण आपलं मत वाया जाऊ नये आणि त्यांना असं वाटत असतं की आपलं मत जे आहे ते निवडून येणाऱ्या पक्षांना मिळावं. आणि एक आहे की 2014च्या निवडणुकीत विधानसभेला जरी आमचा चांगला परफॉर्मन्स असला तरी सुद्धा त्यावेळेचा जो मॅन्डेट होता 2014चा तो मॅन्डेट पूर्णपणाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातला मॅन्डेट होता. हे आकडेवरून स्पष्ट दिसलेले आहे. आता धुळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला पण नगरमध्ये तुम्ही चित्र पाहिलं की आम्हाला त्या ठिकाणी चांगली म्हणजे जास्त संख्या मिळाली होती पण तिथे ते NCP बरोबर गेलेले आहेत. आणि त्यामुळे खरा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे युती व्हावी म्हणून पण ती कशा पद्धतीने त्याला पुढे गती मिळणार किंवा काय याच्यावरती मीडियामधून जाहीर चर्चा होऊ शकत नाही. आणि असं असतं की काही त्याला चालना मिळाली असती जशा लोकशाही आघाडीच्या बैठका. आता त्यांच्या बैठका आज त्यांचा प्रोग्राम आहे ना म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आणि ओवेसीनी काय करायचं याच्यावर 2-2 दिवस वाहिन्यांवरती चर्चा चाललेल्या आहेत. म्हणजे माझं तुमच्यावर आक्षेप नाही आहे पण त्यांनी काय बोलले आधी बरोबर आले नंतर एकत्र आले म्हणजे तुम्ही फुटेज जर का पाहिलं तर 60 दिवसांपैकी 22-23 दिवस तर घटक पक्षाच्या किती जागा याच्यावरती म्हणजे खरं जनतेचा वेळ वायाच जातो ना. अशा चर्चा जाहीर करत बसून त्यातून निघतंय काय पुढे. अजूनही काही त्यांच्या जागांचं वाटप फायनल झालेलं नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं आहे की युतीचा जागा वाटप अगदी शेवटी जाहीर होईल. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा हे असं काहीतरी आघाडीच्या बैठका म्हणून बैठका असं मी काहीही म्हणत नाहीये बाबा आशिष की बाबा कधी जाहीर होईल काय जाहीर होईल याच्या संदर्भामध्ये ज्या क्षणी काही निर्णय होईल तो तुम्हाला कळेलच. फक्त आज जी सूत्र सगळी चालवतायत ना माहिती त्या सूत्रांना माझं अगदी हात जोडून वंदन आहे की ते सूत्र काय म्हणजे आता काल एक सांगितलं होतं की नरेंद्र मोदी येणार भूमिपूजनाला एका वाहिनीवरून सांगत होते. आता याला काय आधार आहे त्याला काहीतरी सोर्स असेल बिचारायला म्हणजे माझं म्हणणं नाही त्याच्यावरती पण शेवटी काय होते की लोकांची थोडीशी फसगत होते ना. त्यामुळे माझी तर विनंती राहील की जोपर्यंत माननीय उद्धवसाहेब ठाकरे किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस किंवा दोघंही जण जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत सारखं अगदी आपण डेस्परेट होऊन मीडियाने सुद्धा थोडंसं श्रद्धा आणि सबुरी ठेवावी असं माझी विनंती आहे. नीलमताई असं आहे ना की सुधीर मुनगंटीवार असतील रावसाहेब दानवे असतील किंवा इतर काही भाजपचे नेते असतील शिवसेनेबरोबर आमची युती होणारच आहे. बघा तुम्ही शिवसेना आम्हाला सोडून कुठे जाणार आहे. शिवसेनेबरोबर युती होणार आहे. शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री हे फडणवीस सरकार म्हणजे भाजप सरकारमध्ये आहेत तेव्हा शिवसेनेबरोबर युती होणारच आहे हे भाजपकडनं सांगितलं जातं. त्याच वेळी शिवसेनेचे एखाद दुसरे ज्येष्ठ नेते कुठेतरी हे बोलतात की युती होईलच असं मानणं हे फजूल आहे. मग अशातनं वेगवेगळे संकेत मिळत आहेत की काहीतरी धुसफूस चाललेली आहे. शिवसेनेचा हा तर आग्रह नाही ना की लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक घ्या आणि दोन्ही निवडणुकांचं जागा वाटप एकदाच काय ते करा म्हणजे मग तुम्ही आम्हाला व्यवस्थित शब्द दिलाय तो तुम्ही शब्द पाळताय असं आम्हाला समजेल आणि त्यानुसार मग ही युती होईल. मला असं वाटतं त्याचा मराठीमध्ये राजकीय दृष्ट्या जे कोण हे आहेत त्याचे निरीक्षक आहेत त्यांच्या दृष्टीने एकच संदेश जातोय आमच्या सगळ्या भूमिकेमधून की आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही आमचा अजून काही ठराव बदललेला नाही आहे. 23 जानेवारी गेल्या वर्षीचा जो ठराव होता तो पण आजच्या घडीला आज इथे स्मारकाचं पूजन झालं याचा अर्थ त्याच्यातून खूप पुढचं काहीतरी आजचं वाचणं हे पण योग्य नाही आहे. ते बोलतात त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे ना. त्यांचं राजकीय काय असेल त्यांच्याकडे त्यांचा अभ्यास जो काही झाला असेल त्याच्या आधाराने ते बोलत असतील या ज्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे त्यांनी काय बोलावं किंवा बोलू नये याच्यावर आम्ही सल्ला काही देणार नाही. मला वाटतं आमच्या पक्षामध्ये तर कोणी असं युतीच्या संदर्भामध्ये होणारच का होणारच नाही असं काहीच बोलत नाही आहे. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांचा जो निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल त्याच्यात काही शंकाच नाही आहे आणि आमची सर्व बाजूनी तयारी आहे. पण नीलमताई बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला 100 कोटी मंजूर करून भाजपनं हात पुढे केलाय ना युतीसाठी शिवसेनेसमोर. असं मला वाटतं. असं आहे
बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक ही तर आधीचीच कमिटमेंट आहे ना, त्याच्यामध्ये काय फार म्हणजे असं ते राजकारणाची देवघेव म्हणून हा विषयच होऊ शकत नाही ना. त्याच्यामध्ये जे आहे ते बाळासाहेब ठाकरे अनेक वेळेला हे सगळे निवडून आले, ते बाळासाहेबांनी सुद्धा प्रचारच्या सभा घेतलेल्या आहेत त्या सगळ्या जणांच्या. त्याच्यामुळे हा असा काहीतरी इतका शॉर्ट टर्म किंवा इतका थोडक्या स्वरूपातला संकुचित विचार ठेवणं हे मला तर अजिबातच योग्य वाटत नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही आता असं म्हणाला, दुर्दैवाने मी पुढे जाऊन म्हणते, दुर्दैवाने इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समजा सरकार असतं तर त्यांनाही करायला लागलं असतं. हा प्रश्नच नाही. पण नीलमताई, तुम्ही एक आठवण करून दिली तुमच्या उत्तरात की शिवसेनेनं जो ठराव केलाय प्रेमाने केलेला तो ठराव बघितल्यावरती शिवसेनेला कोणी गृहीत धरू नये असं तुम्ही म्हणालात. तो ठराव काय होता की इथून पुढे शिवसेना कोणाशीही युती न करता निवडणूक लढवेल, त्या ठरावाविषयी तुम्ही बोलताय का? हो, मी त्याच्याच बद्दल बोलते, कारण तुला तेच पाहिजे ठराव हे मला माहिती आहे. म्हणजे गृहीत धरू नका म्हणजे काय? शिवसेनेला गृहीत धरू नका असं चर्चा, गृहीत धरू नकाचा अर्थच हा झाला ना की आमची काय भूमिका आहे त्याप्रमाणे आम्ही मांडू, त्यांच्या पक्षाने काय मांडायचं त्यांचा प्रश्न आहे ना, त्याच्यावरती आम्ही काहीतरी भाष्य करणं आजच्या घडीला हे योग्य नाही ना. ठीक आहे, अतुल भातखळकर आहेत आपल्यासोबत. म्हटलं मी, आणि अतुल भातखळकर ते म्हणतायत की आमची काय भूमिका आहे ते मांडू, आधी त्यांच्याकडनं प्रस्ताव येऊ द्या. भाजप तर रोज प्रस्ताव देत आहे युतीच्या चर्चेचा. असं मी कुठे बोलले? असं मी काहीच बोलले नाही. प्रस्ताव येऊ द्या वगैरे कधी बोलले आशिष? बरं ठीक आहे ना, मला भातखळकरांना तर विचारू द्या. काही बोलले नाही प्रस्ताव येऊ द्या वगैरे. तुम्ही अतुल भातखळकर, हे आजबे आणि सगळे ऐकतायत. अतुल भातखळकर त्यांचाही संपर्क तुटलाय. ठीक आहे, भाऊसाहेब आजबे, प्रश्न तोच आहे बघा. शिवसेनेची भूमिका ही अजूनही ताठर आहे. काहीतरी शिवसेनेच्या मनामध्ये एक अडी आहे युतीला घेऊन. ती कदाचित जागा वाटप फेअर होणार नाही, कदाचित लोकसभेचं कार्य आटोपल्यावरती विधानसभेला मागच्या वेळेस जसं झालं 2014ला तसं काही होईल. त्यामुळं लोकसभेबरोबरच विधानसभेचंही काय जागा वाटप असेल ते एकदाच व्हावं अशी काही शिवसेनेची इच्छा असेल, म्हणून शिवसेनेची ही भूमिका ताठर आहे. आशिषजी, मला वाटतं नीलम त्यांनी सूचकपणे एक दोन फार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक त्यांनी असं सांगितलंय की स्मारकाची कमिटमेंट ही आधीची होती, त्याच्यामुळे आता जर सरकारनं हे केलेलं असेल तर त्यात काही विशेष फार काही आपण वाचावं असं त्यात नाही, आणि हे अगदी बरोबर आहे. दुसरं एक अत्यंत महत्वाचं त्यांनी आठवण करून दिली ती म्हणजे महानगरपालिकेची, की जिथे शिवसेनेचे सर्वात जास्त जागा आहेत. त्यामुळे खरं तर भाजपनं पाठिंबा देऊन शिवसेना आणि भाजप यांची सत्ता तिथं यायला हवी होती, पण तसं न होता तिथं भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हे जे सत्ता समीकरणातले अत्यंत कळीचे असे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांबाबत शिवसेनेमध्ये सातत्याने भाजपविषयीची नाराजी दिसून येते. आणि या सगळ्यामध्ये ज्याला आपण म्हणूया की आगीमध्ये तेल ओतणं जे आहे ते थोडंसं मागे जेव्हा अमित शहा यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी पटक देंगे आमच्याबरोबर आला तर ठीक, नाहीतर आम्ही तुम्हाला ही पराभूत करू या प्रकारची जे वक्तव्य केलं, त्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये भाजपविषयीची जी एक शंका आहे ती निर्माण झाली आहे. कारण भाजपच्या बाबत जर आपण पाहिलं तर भाजपचे प्रवक्ते असतील, भाजपचे राज्य पातळीवरचे नेते असतील किंवा मंत्री असतील, यांच्याकडून सातत्यानं असं म्हटलं जातं की युती होईल, पण दुसरीकडे जेव्हा अमित शहा किंवा यासारख्या लोकांचे या उलट ताठरता दर्शवणारे अशी जेव्हा वक्तव्य येतात तेव्हा निश्चितच शिवसेनेला भाजपविषयी विश्वास वाटण्याऐवजी भाजपविषयीचा जो गोंधळ आहे तो जास्त अधिक निर्माण होतो. आणि त्यामुळेच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि जी शिवसेनेच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्षात आलेली आहे ती अशी की एकूण उत्तर भारतामधली जी समीकरणं बदललेली आहेत, म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणं आणि उत्तर प्रदेशामध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांनी एकत्र येणं, याच्यामुळे उत्तरेतली हिंदी भाषिक बेल्ट मधली समीकरणं बदललेली आहेत. आणि एव्हा आता हे सर्वांना माहित आहे की या भागामध्ये ज्या भागामध्ये भाजपनं अशी जी मला आठवण द्यायला निश्चित आवडेल की 230 जागा एकूण आहेत, त्यापैकी 191 जागा एकट्या भाजपनं या भागामध्ये जिंकलेल्या आहेत आणि एनडीए पार्टनरसह 203 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे तेवढ्या जागा निश्चितच भाजपच्या त्या भागामध्ये येणार नाहीत आणि म्हणून भाजपला इतर भागांमधून आपल्याला जे समर्थन आहे ते समर्थन टिकून ठेवायचं आहे. आणि त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त आग्रह हा
महाराष्ट्रामध्ये सेनेबरोबर युती व्हावी असाच आहे. कारण वेगवेगळे सर्वे जे झालेले आहेत आणि हेही एकूण जनरल महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या सर्वांनाच माहिती आहे की जर युती नाही झाली तर याचा फटका शिवसेनेला बसणार आहेच आहे, पण त्याबरोबर तो भाजपला देखील बसणार आहे, जे भाजपला लोकसभेच्या समीकरणामध्ये परवडणार नाहीये हे पुरेपूर शिवसेनेला माहित आहे. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टींच्या निमित्तानं किंवा नीलमताई ज्या पद्धतीने अगदी पॉलिटिकली करेक्ट वेनं गोष्टी सांगत आहेत, म्हणजे जे सांगायचं तेही सांगतायत आणि जो तपशील झाकून ठेवायचा तोही तपशील झाकून ठेवतायत, यातून एकच गोष्ट दिसून येते की शिवसेना या सगळ्या गोष्टींमधून बार्गेनिंग आपली पॉवर वाढवत आहे. आणि ही बार्गेनिंग पॉवर त्या क्षणापर्यंत वाढवली जाईल ज्या क्षणापर्यंत शिवसेनेला अपेक्षित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत. अगदी बरोबर आहे. नीलमताईंना वारंवार प्रश्न करून माझ्या प्रश्नांची धारही बोचट होते आहे, पण त्यांच्याकडनं अपेक्षित उत्तर मात्र काही मिळत नाहीये. त्यामुळे मी आता जनार्दन चांदूरकर यांच्याकडे जातोय. जनार्दन चांदूरकर, सेना भाजप युतीचं घोडं अडलं कुठे? सेना भाजप युतीचं घोडं अडलं कुठे? का एवढी ताठर भूमिका शिवसेनेकडून घेतली जाते जागा वाटपाच्या चर्चेसाठी किंवा युतीच्या चर्चेसाठी? नाही, आशिष जे त्यांची युती हो त्याच्याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत, पण एक अतिशय महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर रेज करू इच्छितो आणि ज्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे, आणि तो मुद्दा म्हणजे हे बांधण्याचं काम आणि 100 कोटी रुपयाचा अमाऊंट MMRDA कडे का गेला? MMRDA न तो निधी का वर्ग करण्यात आला? कारण MMRD ही कॉर्पोरेशन ऑटोनॉमस बॉडी आहे ती, आणि त्याच्यावरती संपूर्ण कंट्रोल हा मुख्यमंत्र्यांचा आहे. तिथं कोणती बॉडी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी नेमलेली, ती कॉर्पोरेटर वगैरे लोकांची बॉडी आहे, त्यांच्या मर्जीतल्या लोकांची. आणि म्हणून तिथं डिसिजन घेण्यासंबंधी ही मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीचं स्मारक बांधण्यासाठी ही पहिलीच वेळ अशी आहे की जिथं MMRDला ही जबाबदारी दिलेली आहे. हे मला थोडंसं ऑब्जेक्शनेबल वाटतं, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान किंवा त्यांचं जे स्मारक आहे इट इज हँडेड ओव्हर टू द ट्रस्ट आहे. तसं मला असं वाटतं की मागं जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला हे सगळे अधिकार द्यायला हवे होते, आणि त्या ट्रस्ट सगळे अधिकार आणि सगळा पैसा त्यांच्याकडे सुपूर्द झाल्यानंतर ते बांधकाम करायला पाहिजे होत. पण इथं आता ते काय MMRD बांधकाम करते म्हणजे त्याला मुख्यमंत्र्यांचा अप्पर हँड तिथं नेहमीच राहणार आहे. आणि तो अशासाठी आहे की यांना ते यांच्यावरती ते एक हातचे ठेवूनच वागत आहेत. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा वापर करण्यासाठी हातचे ठेवूनच वागत आहेत, हे माझं पूर्णपणे मत आहे. आणि याच्यावरती डिबेट व्हायला पाहिजे. आणि मी सुद्धा विधान परिषदेमध्ये हा मुद्दा लावून ठरणार की माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं का होतं ते उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालच्या ट्रस्टला का देण्यात येत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मी आपल्या समोर मांडू इच्छितो, जेणेकरून युतीची प्रॉस्पेक्टस भविष्यात काय असतील याच्यावरती प्रकाश पडेल. ठीक आहे, अतुल भातखळकर उत्तर द्या. आता जो जनार्दन चांदूरकरांनी मुद्दा उपस्थित केला की राज्य मंत्रिमंडळानं तो निधी 100 कोटी रुपयांचा हा MMRDA कडे दिला, MMRDA कडे तो हस्तांतरित केला, MMRDA हे स्मारक उभारणार आहे, कोणत्याही ट्रस्टला दिलेला नाही. आणि काँग्रेसनं असा आरोप केलेला आहे की भाजपला शिवसेनेवरती वचक ठेवायचा आहे त्या माध्यमातून. पहिली गोष्ट, ज्यांनी आणि ज्यांच्या पक्षाने आयुष्यामध्ये कधीही एका कुटुंबाच्या पलीकडे कधी कोणाची स्मारक उभी केली नाही, त्यांनी हिंदुहृदय सम्राटांच्या स्मारकाविषयी काही बोलायचं काही कारण नाही. ना त्यांना काही नैतिक अधिकार आहे ना त्यांना काही कायदेशीर अधिकार आहे. दुसरी गोष्ट, ते जे काही भूमिका मांडतायत त्यातल्या फॅक्ट सांगतायत त्या पूर्णतः चुकीच्या आहेत. MMRDAचा निधी, MMRDA कडनं 100 कोटी रुपये हे MSRDCच्या माध्यमातून त्या ट्रस्टकडे ते आहेत. तो ट्रस्ट कुठल्याही स्वरूपाचा खाजगी किंवा कौटुंबिक अशा स्वरूपाचा ट्रस्ट नाहीये. आणि त्याच्यामुळे माझी एवढीच चांदूरकरांना विनंती आहे की किमान हिंदुहृदय सम्राटांच्या स्मारकाविषयी तरी फलती सलती विधानं करू नका. कळलं की नाही? तुम्ही आयुष्यात कधी नेताजी सुभाषचंद्र बोसांना कधी विसरून तुम्हाला कधी आठवण झाली नाही.
तुम्हाला कधी क्रांतिकारकांची आठवण झाली नाही? अहो, बाळासाहेब ठाकरे जन्माला नसते आले तर या देशातल्या अनेक क्रांतिकारकांची नावं सुद्धा लोकांना माहिती नसती झाली. आणि त्यामुळे यांचं दुःख हे आहे खरं तर की एका ज्वाजल्य हिंदुत्वनिष्ठाचं स्मारक या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे हे खरं काँग्रेसवाल्यांना दुःख आहे. कारण यांना सवयी फक्त गांधी नेहरू फॅमिलीची स्मारकं उभी करण्याची आहेत. आज प्रधानमंत्र्यांनी हिंदू हृदय सम्राटाला सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त केलेली आहे. त्यांनी नेताजींच्या स्मारकाचं आज उद्घाटन केलं कारण नेताजींची सुद्धा जयंती आहे. आणि त्याच्यामुळे याचं दुःख या काँग्रेसवाल्यांना होत आहे की अरे आता तर देशामध्ये नेहरू आणि गांधी फॅमिलीपेक्षा बाहेरच्या लोकांची पण स्मारक उभी राहत आहेत. हे यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे हे भलते सलते आरोप करण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मला शिवसेनेची भूमिका जाणून घ्यायची आहे की जो 100 कोटीचा निधी MMRDA कडे दिला गेलेला आहे आणि काँग्रेसनं आत्ताच आरोप केलेला आहे, जनार्दन चांदूरकर म्हणालेले आहेत की इतर जे स्मारक झाले तेव्हा निधी हा त्या ट्रस्टला वापरायला दिला होता. इथं मात्र मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळानं तो निधी MMRDA दिलेला आहे आणि MMRDAच्या माध्यमातून स्मारकाचं काम उभं राहणार आहे. यामध्ये काही राजकारण आहे का हे पुन्हा आपण तपासून बघणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. नीलमताई गोरे, पॉइंट टू बी नोटेड. जनार्दन चांदूरकरांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ते कसे कायदे तज्ञ आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ते म्हणाले इतर स्मारकं जी झाली तेव्हा ट्रस्टला निधी हँडओव्हर केला गेला आणि मग स्मारकं उभी राहिली. MMRDA मार्फत स्मारक होत आहे, निधी सुद्धा MMRDA गेलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत MMRDA आहे, म्हणजेच भाजपच्याच अखत्यारीत आता हे स्मारक तयार होईल असं त्यांना सुचवायचं आहे. तसा आरोप त्यांनी केलाय. मुळात काय माहिती आहे का की राज्य सरकारमध्ये आम्ही पण आहोत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या काळाचा संकेत विचार करायचा झाला तर असं कशाला गृहीत धरता चांदूरकर साहेब तुम्ही की मुख्यमंत्री भाजपचेच असणार आहेत म्हणून? असं काही नाही आहे. शिवसेनेचे सुद्धा मुख्यमंत्री असू शकतात. शेवटी MMRDA ही राज्य सरकारची एक सातत्याने एक बॉडी राहिलेली आहे. आणि दुसरं असं की स्मारकाच्या शेवटी जो निधी आहे तो खर्च होत असताना स्मारकाचं काय म्हणणं आहे, त्याच्यावरच्या व्यक्तींचं काय म्हणणं आहे त्याच्यानुसार अंतिम निर्णय घेतले जात असतात. आणि त्यामुळे एवढं काही त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज पसरवणं योग्य नाही आहे. दुसरं MMRDAच्या भूमिकेवरती मुंबई महानगरपालिकेचा नेहमीच वाद राहिलेला आहे. परंतु हे स्मारक जर का राष्ट्रीय स्मारक असेल तर त्या राष्ट्रीय स्मारकाच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा स्मारकाची जी कमिटी आहे ती शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे. आणि त्यामुळे सरकारला जेव्हा राज्य सरकार किंवा परवानग्या काढाव्या लागतात वेगवेगळ्या तर सरकारी माध्यमातून त्या परवानग्या काढणं हे सुद्धा गरजेचं असतं. अनेक वेळेला सरकारला स्वतःची बाजू मांडायला लागत असते. आणि म्हणून काय कुठल्याही चौकटीच्या काही मर्यादा असतात आणि काही त्याची शक्तिस्थानं असतात. आणि त्यामुळे आजच्या घडीला याच्याबद्दल काहीतरी एकदम आपण म्हणू टोकाचं भूमिका घेणं हे मला तर योग्य त्यासाठी वाटत नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की करत असताना हे पहा आता तसं स्मारकांच्याबद्दल म्हणजे बोलणं भाग आहे मला की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर नुसतं निवडणुकात मागून निवडणुकात घोषणा करून साधी त्याची एक परवानगीसुद्धा 10-12 वर्ष मिळू शकलं नाही काँग्रेसचं सरकार जे आहे ते. इंदू मिल स्मारक तर आपल्या डोळ्यासमोर पाहतोय आपण की 97-98च्या सुमाराला ती सगळी मागणी सुरू झाली आणि प्रत्यक्षात मग अगदी 12-13 वर्षापूर्वी जेव्हा खूप मोठं आंदोलन झालं त्याच्यानंतर चालना काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सरकार दिली म्हणजे काय निर्णय घेतला पण त्याच्या पलीकडे काही झालेलं नव्हतं त्यामध्ये जे आहे ते. आणि त्यामुळे ही सगळी स्मारकं उभी करत असताना त्याच्यातल्या परवानग्या त्याच्यातले काही विरोधी लोक त्यात अनेक लोकांचे ते आपण जर का लागेबांधे पाहिले काय जोडलेले आहेत म्हणून तर ते सुद्धा आपल्याला त्यातलं राजकारण स्पष्ट होतं. आणि म्हणून मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक राजकीय इच्छाशक्ती लागते आणि ती राजकीय इच्छाशक्ती आपल्याला दिसली की आज त्याच्याबद्दलचा एक निर्णय झालेला आहे. आता तो प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना मला तर असं वाटतं की मराठीत एक म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी. तसं चांदूरकरांसारखे लोक डोळ्यात तेल घालून बघणार असतील की ते स्मारक होतंय की नाही तर खरोखर एका सशक्त विरोधी पक्षाची भूमिका ते बजावत आहेत. आणि त्यामुळे त्यांचे जरी आमच्या पक्षाशी मतभेद असतील तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल त्यांची आस्था आहे असं आपण गृहीत धरूया.
जनार्दन चांदूरकर, प्रश्न तोच आहे की जसं आता निलमताई गोरे म्हणाले शिवस्मारकाचं घ्या, त्यांचं सरकार आलं 4 वर्षात, सेना भाजपचं सगळ्या परवानग्या घेतल्या, भूमिपूजन झालं, जलपूजन झालं, अनेक पूजा सुद्धा विनायक मेटेंनी तिथे घातल्या. आता ते सुप्रीम कोर्टानं त्याला स्टे दिला कामाला, तो भाग वेगळा. पण हिंदू मिलचंही घ्या, हिंदू मिलचं काम 10 महिने झालं सुरू झालेलं आहे. जमीन सुद्धा हिंदू मिलची हस्तांतरित झालेली आहे. काँग्रेस केवळ परवानग्याच काढत बसली, पण स्मारकाची कामं काही पुढे सुरू झाली नाहीत. आता स्मारकाला निधीही मंजूर होतो, स्मारकाचं कामही पुढे सरकतं असं सेना भाजप दावा करते. तेव्हा तुमच्याकडे उत्तर काय? नाही, काय आहे आशिषजी, त्या परवानग्या काढण्याबद्दल माझं काही दुमत नाही. इट इज अ लिगल मॅटर आणि ते गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये होणारं काम आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री याचा त्याच्यामध्ये लिडिंग रोल असतो, पर्यावरणाच्या परमिशन आणि बाकी. हा जो मुद्दा आहे या मुद्द्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मुद्दा महत्वाचा असा आहे की महाराष्ट्र एक्सचेकरचा पैसा बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राची प्रॉपर्टी आहे. एक स्मारक संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते भंडार आहे. नॉट ओनली महाराष्ट्र पण देशातील लोक सुद्धा तिथं दर्शनाला येणार असतील. तेव्हा इथे हे जे स्मारक कन्स्ट्रक्ट झालं पाहिजे ते त्या ट्रस्टच्या मार्फत झालं पाहिजे आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी असतात. गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये स्टे इन द मॅटर असतो. या सगळ्या गोष्टी असताना हे एवढं मला दुसरं एखाद्या ट्रस्टचं नाव सांगा आणि रूल्स ऑफ बिझनेस पैसे अलॉट करण्याचे जे आहेत महाराष्ट्र शासनाचे हे रूल्स MMRD इज अ अथॉरिटी फॉर मुंबई आणि मुंबई रिजनल डेव्हलपमेंट. पुण्याला दुसरी PMRD आहे, नागपूरला तशी दुसरी आहे. तेव्हा हे असं असताना तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाच्या स्मारकाचा स्कोप हा एवढा छोटा का करता? मग तुमची एवढी तुम्ही येता म्हणता की आता ट्रस्ट तर ते बोलले नाही ताई. माझ्या त्या मुद्द्याबद्दल ताईने मला सांगावं की त्या फॅमिली मधले त्यांचे चिरंजीव जे आहेत मी स्वतः वाचलेलं आहे, याची चर्चा झालेली आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना हे टाइम अँड अगेन सांगितलेलं आहे की त्याचे ट्रस्ट आम्ही सगळे ते त्यांच्याकडेच देऊ. मग आता अचानक निवडणुका 4 महिन्यावरती असताना आणि मार्च मध्ये आचारसंहिता लागत असताना याने ऍक्च्युअली हे दिवस काढायचे प्रश्न आहेत का? याचा खुलासा हा लवकरात लवकर जनतेला होणार आहे आणि मी ज्या वेगानं भांडतो त्याच्या 10 पट वेगानं निलमताई ह्या चुकून पडणार आहेत याच्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. निलमताई गोरे, उत्तर द्या. जनार्दन चांदूरकरांनी त्यांचं म्हणणं मांडलंय आणि रेटून मांडलंय. एक दैनिक सामनाचा हे पहा, मी पण याच्यावरती लक्षवेधी लावली होती. तेव्हा लवकरात लवकर स्मारक पूर्ण होईल असं उत्तर आम्हाला कोणी दिलं होतं? नगर विकास विभागाने दिलं होतं. म्हणजे राज्य सरकारनेच त्या लक्षवेधी मुख्यमंत्र्यांचंच उत्तर दिलेलं होतं स्वाभाविकपणाने. आणि नगर विकास विभाग हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचंच खातं आहे ना. माझी स्वतःची लक्षवेधी होती 1-2 वर्षापूर्वी, ज्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सगळी चालली होती त्यावेळेला. तेव्हाही सरकारने सांगितलं होतं. तेव्हा पण MMRDचा उल्लेख माझ्या स्मरणाप्रमाणे त्या लक्षवेधीच्या उल्लेखात त्यांनी केलेला होता. दुसरा प्रश्न असा आहे की यामध्ये आता एक तर 2 फरक झालेले आहेत पूर्वीच्या कमिट्या आणि आताच्या कमिट्यांमध्ये. एक झालेला आहे फरक असा की एक कायदा झालेला आहे राष्ट्रीय स्मारक याच्या संदर्भामध्ये आणि मग त्याच्यात आपण असं म्हणतो की एकच राष्ट्रीय स्मारक असावं, एका व्यक्तीचं एका नेत्याचं म्हणजे स्मारक एका राज्यामध्ये एकच राष्ट्रीय स्मारक असावं असा काही नियम केलेला आहे. दुसरा खरा मुद्दा असा आहे आशिष की जिथे मला लक्ष वेधायला पाहिजे की दैनिक सामनामध्ये गेल्या 5-6 दिवसापूर्वी अग्रलेख होता आणि शिवस्मारकाला ज्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यासाठी स्थगिती दिली तर त्यावेळेला प्रश्न त्यांनी हाच विचारलेला होता की आपले जे थोर पुरुष आहेत, मग राम मंदिर उभं राहत नाही आहे, दुसरीकडे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, बाबासाहेबांचं स्मारक याच्यासाठी एवढा वेळ लागतो आहे आणि बाळासाहेबांचं स्मारकसुद्धा आता 4 वर्ष झाली, पण मग याला आडकाठी कोण करतं आहे? तर आडकाठी एक असं आहे स्पष्ट की हे जे याचिका करणारे अनेक जे लोक आहेत त्याच्यापैकी काही लोक पर्यावरणाचा विषय काढतात, पर्यावरणाची परवानगी मिळाली नाही, परंतु त्या सगळ्यामध्ये या वेगवेगळ्या परवानग्या आणि त्या याचिकांमुळे सुद्धा दिरंगाई होते ना.
आणि त्याच्यामुळे त्यावरती एक उत्तर देत राहणं यासाठी सातत्याने विधी आणि न्याय विभागाला सरकारच्या काम करत राहावं लागतं. आणि माझं त्याच्यावर म्हणणं नाही आहे, त्यांना याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु ते याचिका करत असताना आता बघा तुम्ही की बुलेट ट्रेन त्याच्यावर याचिका किती लोकांनी केली. म्हणजे हे जे लोक पर्यावरणाच्या संदर्भात मोठ्या व्यक्तींच्या बद्दल आक्षेप काढतात आणि कोर्टाला काहीतरी म्हणजे ज्याला आपण म्हणू मग त्याच्याऐवजी तुम्ही वेगळंच का नाही बांधत, त्याच्याऐवजी स्वच्छतागृह का बांधत नाही वगैरे असलं काहीतरी बेफामसारखं तिथे जाऊन आर्ग्युमेंट करतात, ती लोक मग बुलेट ट्रेननी पर्यावरणाचा नाश होतो म्हणून जनतेच्या बाजूने का उभे राहत नाहीत. म्हणजे कुणीतरी काहीतरी वेगळ्या हेतूने या याचिका करत असावं का अशी मनामध्ये शंका यायला लागते. कारण मग पर्यावरणाचं प्रेम सगळीकडे दिसलं पाहिजे ना. म्हणजे बुलेट ट्रेनच्या विरोधी किंवा बाडवण बंदराच्या विरोधी ज्या संघटना काम करतायत त्यांची कितीतरी शक्ती याच्यामध्ये नष्ट होत असली तरी त्या ते लावून धरत असतात. ते पण निलमताई समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध आहे तो भावाला होते की तसंच त्या याचिकांचं होतं. आता आशिष प्रश्न काय चाललाय, समृद्धी महामार्गाच्या मध्ये शिवसेनेचा हा प्रकल्प आहे बुलेट ट्रेन सारखा ज्याला शिवसेनेचा विरोध होता. नाहीये शेतकऱ्यांचा विरोध नाही ना. अहो महाराज आशिष पूर्ण ऐकून घे. समृद्धी महामार्गाच्या मध्ये भूसंपादनाच्या संदर्भात शेतकऱ्यांना कुठेतरी समाधान होणं आणि मोठे विकासाचे प्रकल्प आम्ही कायम भूमिका हीच घेतलेली आहे की आमचा विकासाला विरोध नाही आहे, परंतु शेतकऱ्यांना जर का योग्य ते त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून आमचा विरोध आहे. पण शेतकऱ्यांनी जर का त्या संदर्भामध्ये काही त्यांना तोडगा निघाला असेल आणि म्हणून त्यांनी ते काम सुरू केलं असेल तर असं आहे ना की फक्त शिवसेनेने हे करणं. आणि इथे SEZच्या बद्दल मला सांगायला पाहिजे, रायगडमधल्या SEZमध्ये शेवटपर्यंत शिवसेना ही जनतेच्या बरोबरच राहिलेली आहे. डाऊ प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचे खासदार अजून सुद्धा तिथे त्या याचिकांच्या मध्ये नंतर झालेल्या आंदोलनातल्या केसेस भोगतायत सगळेजण जे आहे ते. आणि त्यामुळे जिथपर्यंत जनतेला त्याच्यात ते कन्व्हिन्स होत नाहीयेत तोपर्यंत त्यांच्या विरोधाच्या मागे शिवसेना उभी आहे. माझा वेळ संपला, मी शेवटी अतुल भातखळकर यांच्याकडे जातोय. अतुल भातखळकर शेवटचं विचारतो आहे, सेना भाजपची ही युती होईल असं भाजप वारंवार सांगताय, तुम्हालाही असंच वाटतं लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांसाठी सेना भाजप युती होईल होईल होईल? मला ठाम विश्वास आहे की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होईल आणि महाराष्ट्र आणि देश या दोन्ही ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं इंडियाचं पूर्ण बहुमताचं सरकार त्या ठिकाणी येईल. ठीक आहे, मी शेवटी भाऊसाहेब आजबे यांच्याकडे जातो. भाऊसाहेब आजबे, एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होते, दुसरीकडे शिवसेना भाजपची युती होईल असं मानलं जात आहे, पण अजूनही शिवसेनेच्या मनात काय हे कळत नाहीये. मातोश्री अजूनही युतीला तयार नाही असे संकेत मिळत आहेत. शेवटी काय सांगाल? नाही, शिवसेनेच्या ज्या मनात आहे तेच भाजपच्याही मनात आहे का हा तो कळीचा प्रश्न आहे आणि ते अजून क्लिअर होत नाहीये म्हणून गोष्टी ज्या आहेत त्या पुढे चाललेल्या आहेत. अमित शहा यांनी 31 जानेवारी ही शेवटची तारीख दिलेली आहे, त्याच्यामुळे मला वाटतं 31 जानेवारीपर्यंत गोष्टी क्लिअर होतील असं आपण मानूया. ठीक आहे, 31 जानेवारीपर्यंत गोष्टी क्लिअर होतील. 25 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा जो चित्रपट आहे, बहुप्रतीक्षित चित्रपट बाळासाहेब ठाकरे, हा रिलीज होतो आहे. तो रिलीज झाल्यानंतर काय वातावरण निर्मिती होते आहे यावरती शिवसेना भाजप युतीचं भवितव्य अवलंबून आहे असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे अजूनही हे स्पष्ट होत नाही की युती झाली तर ती कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर होतील, मागच्याच फॉर्म्युल्यावरती ती होईल का. मागचे मित्रपक्ष शिवसेनेच्या कोट्यातले होते, आता ते मित्रपक्ष भाजप बरोबर आहेत, त्यामुळे फॉर्म्युला रिवाईज होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या दोन्ही सोबत लागतील का, कारण ती सुद्धा बातमी आहे की लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक घ्यावी, ती मे मध्ये घ्यावी याबाबत भाजप श्रेष्ठी गांभीर्यानं विचार करतायत. आणि तसं जर का झालं तर मग युती होईल का, शिवसेनेचीच ती मागणी आहे का, हाही एक कळीचा मुद्दा आहे, चर्चेचा विषय आहे. त्यामुळे युतीची चर्चा ही एवढ्यात पूर्ण होणार नाही, त्यासाठी अनेक चर्चांचे फड हे टीव्हीच्या पडद्यावर आणि प्रत्यक्ष शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये बसले तरच ती युती होऊ शकेल. ठीक आहे, सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.